नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत करतो आपलं अंकुश जळवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आम्ही आलो आहे कल्पतरू पार्क सिटीमध्ये, म्हणजे ठाण्यातल्या सेंट्रल पार्कमध्ये. खूप छान असं गार्डन आहे असं ऐकलं होतं. आणि आज आमची संपूर्ण टीम, म्हणजे आमची संपूर्ण चाळीतली संपूर्ण पब्लिक आज त्या ठिकाणी गार्डन पाहायला जाते. गार्डनचं ओपनिंग तर खूप छान दिसते. आता आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे ते. गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर काही वॉकिंग डिस्टन्स आहे. जर तुम्ही बाईक घेऊन आला असाल तर बाईक घेऊन तुम्ही जाऊ शकता. आता वॉकिंग डिस्टन्स काय 5 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्स आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला खूप काही ग्रीनरी पाहायला मिळते, जी उन्हामध्ये खूप कामाची आहे, जेणेकरून खूप ऊन कमी लागेल आपल्याला. आणि लगेच पुढे गेला तर तुम्हाला आपल्या लेफ्ट साईडलाच एक तिकीट काउंटर दिसतो. त्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे. तिकडनं पुढे जा, गाडी पार्किंग करा आणि लगेच तुम्ही या तिकीट काउंटर जाऊ तिकीट घ्या. तिकीट 20 रुपीज तिकीट आहे गाईज पर पर्सन. तर तिकीट घ्या. तिकीट घेतल्यानंतर ही बघा माझी संपूर्ण टीम आहे आणि आम्ही सगळे जातो आज गार्डन पाहायला. गार्डनमध्ये एंट्री करताच तुम्हाला हे ग्रँड सेंट्रल पार्कचं मॅप दिसतं. खूप छान मॅप आहे. आणि हा दिला स्कॅनर. करायची असेल इच्छा तर स्कॅन करा, नाही तर मरू द्या, पैसे नाही मिळणार परत. ठाण्यामध्ये खूप मोठं गार्डन असं ओपन झालं असं कळलं होतं. आणि आज आमची संपूर्ण चाळीतले जे लोक आहेत ते आलेले आहेत आमच्यासोबत. तर आता आम्ही फिरणार आहोत पार्कमध्ये, आणि पार्कमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चल शुभम, चल चला फिरूयात. सगळे लहान लहान मुलं आहेत. ते आमची पालवी आहे ना, ती पालवी अजिबात ऐकत नाही. गार्डनमध्ये तुम्ही कधीही फिरायला जाऊ शकता, कारण सगळीकडे झाडे आहेत, त्यामुळे ऊन खूप कमी लागेल. आणि लहान मुलांसाठी तर खूप काही खेळण्यासाठी आहे. काळा बन, तो व्हाईट बन. हा उचल एक. नाही, यांना म्हणून कुठे घेऊन जात नाही मी. मला माहिती आहे लोक असेच करतात. काय तुम्ही लोक म्हणजे बघताय माझ्या मग चेस वगैरे आहे, ते काय आम्हाला कधी शिकवलंच नाही. आम्हाला काय खेळता येईल त्या. अरे बाबा, भारी आहे हे तर. एक नंबर बनवलाय ना. नुसतं पाणी पाणी पडतंय. आहेत काय काय चांगले चांगले पॉइंट पण आहेत बघण्यासारखे. बघा, आपली माणसं ना हात धुवायला सगळीकडे जातील. हे बघ, मला तर मजा आली आहे. आता मी वॉटरफॉल मध्ये वॉटरफॉल पोहणार आहेस? जर असला तर जाणार. बघूया काय वॉटरफॉल कोण आहे असे बोलतात. जाऊयात. बरं आहे गार्डन, म्हणजे पाहण्यासारखं आहे, छान आहे. बघ आमचे ते गरीब लोक आहेत. गरीब लोक आहेत सगळी येत आहेत. सगळी शेट माणसं आले त्या गार्डन फिरायला. मस्त वाटतंय. अजून काय सांगू तुम्हाला. हा वाला जो व्ह्यू आहे तो पण खूप छान आहे गाईज. खूप छान वाटतं. एक मोठा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरती उभं राहून हा व्ह्यू पाहता येतो आपल्याला.
जर तुम्ही लोक फोटो शूटसाठी येत असाल तर नक्की या, कारण खूप छान असा हा ब्रिज आहे आणि ब्रिजवरून खूप चांगले व्ह्यू वगैरे येतील आणि फोटो पण छान येतील तुमचे. गार्डनमध्ये खूप छान असं जांभळीचं झाड आहे आणि हे बघा आता हे लोक झाले चालू इकडे लगेच. त्यांना कुठे घेऊन गेलं, काही खायचं दिसलं लगेच त्यांना दगड मारलाच पाहिजे. मला एक भेटलाय जांभूळ गाईज, तुम्ही बघताय मस्त आहे जांभूळ. नाही ना तो आम्हाला हाकलतो इथून, सगळं एकदा वाट लावली अख्खे सगळे इकडनं आम्हाला बाहेर भेटला ना. हे बघा याच्यामुळे सगळे हिच्यामुळे सगळं तो हाकलतोय आम्हाला. हिला सांगला जाऊ नको तरी ते जाते तिकडे. 20 रुपये वसूल झालं का? 20 रुपये आपलं 20 रुपये वसूल नाही आले. जांभळं खाल्ली असते 2-4 तर मस्त झालं असता. पाण्यात जर आंघोळ बिंघोळ करून दिली असती तर लाईट आपली. सेंट्रल पार्क मध्ये आम्ही ताडी घेऊन आलेलो आहे, दाखवतो तुम्हाला ताडी. ही बघा ताडी सेंट्रल पार्क मध्ये आणली आम्ही. तर आमची कधी पद्धत बदलायची नाही, आम्ही जिथं जाऊ तिथं गाण करू आमचा ब्लॉगर. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हिला तर वेगळंच काहीतरी झालंय आज. हे बघ हे बघ पाण्यात जायचं मग सूर मारायला. 20 रुपयामध्ये जांभूळ, 20 रुपयामध्ये जांभूळ, 20 रुपयामध्ये जांभूळ. हे काय खाल्लं तुम्ही आता? हे काय खाताय तुम्ही? मस्त आहे मस्त आहे. अख्खा आहे. जांभळाला काठी मारली आणि जांभळं खूप सारे पडले. त्या पडण्यामध्ये ते काठी पण पडल्या, तरी जांभळांची हाव बघा, काय ऐकत नाही. काठीने लागलं नाही एवढं तरी बरं आहे. वा लागला नाही, लागला नाही ना? लागला ना? ओके आहेत ना? गाइस ये लोग को पता नहीं कहाँ लेके जा रहे, देखते कोई अच्छी जगह लेके गए तो अच्छा है, नहीं तो रहने दो रोज के जैसा. अब फालतू का बैठना ही एक ही जगह. जर तुमच्या मुलांना पाण्याची हौस असेल आणि पाण्यात खेळण्याची आवड असेल तर खरं त्यांना घेऊन जावा. खूप छान असं गार्डन आहे, पैसे वसूल. हे काहीच आवडत नाही बाबा हिला. एका पोरीची आई झाली तरी अजून याची लहानपणाची हौस काही फिटली नाही. हे बघा आता काय, आम्हाला पण थोडंसं लहान पोरांसोबत लहान व्हावं लागलं, पण मजा आली झुल्यावर. झुला तुटला नाही एवढं तरी बरं. आता ह्यांना एवढा सांगितला नका नका नका, पण ऐकतील ते कसले. हे बघा तो झुला वाकडा चाललाय तरी खेळतायत.
ते खरंच लहान मुलांचं आहे, पण तुम्ही बघू शकता 20-20 वर्षाची घोडी चढली त्यावरती. सो फायनली गाईज आमचं खूप सारं पानं झालेलं आहे, अजून थोडंसं बाकी आहे. आता मी पुढे जातोय. आम्ही आता ते पण घेऊन येणार आहे. चला पुढचा ब्लॉग आता काढूया. आता पाणी पिऊ जरासं, पाणी मला ताण लागलं. चला पाणी पिऊया आपण. एवढे पैसे खर्च केलेत, नळ पण बरोबर नाही लावला, बटन दाबायचा आणि असं पाणी पियाचं. आधीच एवढं वजन वाढून ठेवलंय, आता कमी करायला लावलंय. फ्लॅट इथे घ्यायला पाहिजे, इथे फ्लॅट पण घ्यायला पाहिजे. बापरे, तुटल वहीन, तुटल वहीन, तुटेल. सॉरी मामी गवर्नमेंट की प्रॉपर्टी आता कौन बना के देगा? सॉरी का पप्पा ये लो भाई रात्रीचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, खूप छान असा व्ह्यू आहे. इव्हनिंगला पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इव्हनिंगलाही फिरायला येऊ शकता. लहान पोरांसोबत, फॅमिलीसोबत, बायकोसोबत, गर्लफ्रेंडसोबत. जर तुम्हाला देखील फिरायची आवड आहे तर वन वेकेशन या ट्रॅव्हल कंपनीला व्हिजिट करा. लिंक माझ्या बायोमध्ये आहे. कमी किमतीमध्ये चांगल्या प्लेसला व्हिजिट करा. आम्ही आलो होतो आज ठाण्यातल्या गार्डनमध्ये आणि खूप मजा आली, खूप आम्ही एन्जॉय केलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हे पार्क तुम्ही पाहिलं आहे का. चला भेटूयात नेक्स्ट. थँक्यू गाईज. थँक्यू.